नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे। मी आहे प्राध्यापक भास्कर अंकुश, रसायनशास्त्र विभाग, रसिका महाविद्यालय देवणी। आपण पाहत आहोत ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स अँड ॲरोमॅटिसिटी। यामधील ॲरोमॅटिसिटी, अँटी ॲरोमॅटिसिटी आणि नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड बेसिक रूल्स, जे काही हुकेल्स रूल आहेत ते आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे। त्यामध्येच दोन एक्झाम्पल आपण पाहिले आहेत, बेन्झीन आणि नॅफ्थलीन। त्याच ॲरोमॅटिसिटी या कन्सेप्टचं कंटिन्युएशन या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। चला आपण पाहू पुढचे एक्झाम्पल। कंपाऊंड ॲरोमॅटिक असण्यासाठी त्याचे हुकेल्स रूल जे दिलेले आहेत, तो पहिला रूल असतो कंपाऊंड शुड बी सायक्लिक अँड प्लेनार। कंपाऊंड सायक्लिक असला पाहिजे आणि प्लेनार असला पाहिजे। दुसरा रूल कंपाऊंड शुड हॅव कंप्लीट डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन इन द अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल। जे त्यामध्ये डिलोकलायझेशन असलं पाहिजे, कंप्लीट कॉन्जुगेशन किंवा डिलोकलायझेशन असलं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे इट शुड फॉलोज द हुकेल्स रूल ऑफ ॲरोमॅटिसिटी 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स। तर यापैकी कुठल्या रूलमध्ये तो फॉलो करतो का नाही? आणि अँटी ॲरोमॅटिसिटीचा रूल आहे इट शुड फॉलो द हुकेल्स रूल ऑफ अँटी ॲरोमॅटिसिटी 4n पाय इलेक्ट्रॉन्स। आणि या वरीलपैकी कोणतीही एक कंडिशन फॉलो करत नसेल, म्हणजे तो सायक्लिक नसेल, प्लेनार नसेल किंवा कॉन्जुगेशन नसेल, तर तो कंपाऊंड नॉन ॲरोमॅटिक असतो। हे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे। तर आता पुढे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत। अँथ्रॅसिन। तर यामध्ये किती बॉन्ड आहेत? इकडल्या रिंगमध्ये 3, 4, 5, 6, 7 बॉन्ड आहेत, म्हणजे पाय इलेक्ट्रॉन त्याच्या दुप्पट असतात। 7 दूनी 14 पाय इलेक्ट्रॉन। तर ॲरोमॅटिसिटीचा रूल काय आहे? हुकेल्स रूल 4n+2 पाय इलेक्ट्रॉन इक्वल टू 14 पाय इलेक्ट्रॉन्स। नाउ अप्लाइंग द हुकेल्स रूल to anthracene having 14 pi electrons, the Huckel's rule, that is 4n+2 pi, 4n+2 equal to 14 pi electrons in the anthracene. Therefore आता हे जे काही +2 आहे, इकडे उजव्या साईडला घेतलं काय होतो? -2, 14 वजा 2, म्हणजे 4n is equal to 14 - 2, it gives 4n equal to 12. Therefore n equal to 12 divided by 4, it gives n equal to 3. It is equal to the number of rings. Therefore anthracene contains 14 pi electrons. It is cyclic, it is planar, and it obeys the Huckel's rule of aromaticity. Therefore this anthracene is aromatic in nature. Now next example, pyrrole. It is the non-benzonoid compound. It is a heterocyclic compound. Now applying the Huckel's rule. आता यामध्ये सुद्धा हे सायक्लिक आहे, प्लेनार आहे, कॉन्जुगेशन पण आहे। ही जी बॉन्ड आहे, हा जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे गेला तर हे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पुढे जातात। कॉन्जुगेशन कधी नसतं जर 2 डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतील अल्टरनेट, आणि त्याच्यामध्ये जर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल, तर त्यामध्ये कंप्लीट डिलोकलायझेशन अवेलेबल नसतं किंवा होऊ शकत नाही। त्यावेळेस तो कंपाऊंड नॉन ॲरोमॅटिक असतो। इथं हा sp3 हे जे काही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून हे डिलोकलायझेशन इथं पॉसिबल आहे। Therefore 4n+2 is equal to 6 pi electrons in pyrrole. Therefore आता हे +2 इकडं गेलं की काय होईल? -2, म्हणजे 6 - 2 is equal to 4. That is 4n equal to 6 - 2, 4n equal to 4. Therefore n equal to 4 divided by 4 means 1. इथं सुद्धा हा कंपाऊंड सायक्लिक आहे, प्लेनार आहे, आणि हा फुल्ली कॉन्जुगेटेड आहे, आणि हा हुकेल्स रूल ओबे करतो। आता ओबे केला का नाही हे कसं ओळखायचं? हा जो रूल आहे 4n+2, याच्या पुढे याचे पाय इलेक्ट्रॉन किती आहे? त्याच्यात 2, इथले 2 4, आणि लोन पेअरचे 2, की झाले 6। हे 6 इलेक्ट्रॉन ठेवले। या रूलनुसार हे n ची किंमत हे इंटिजर पूर्णांक आला पाहिजे, 0 1 2 3 4 5 6 असा आला पाहिजे। अपूर्णांकात आला तर हा रूल ओबे करत नाही, म्हणजे 1/2, 1/5 किंवा 1.3, 2.5 असं फ्रॅक्शन मध्ये आला तर ओबे करत नाही।
तर हा रूल ओबे करतोय. n इज इक्वल टू 1 आलाय म्हणजे pyrrole contains 6 pi electrons, 4n electrons from 2 pi bonds in pyrrole and these 2 electrons from this lone pair of electron present on the nitrogen atom are involved in the delocalization. म्हणजे हे 4 आणि हे 2 लोन पेअरचे इलेक्ट्रॉन delocalization मध्ये इन्व्हॉल्व होतात. It obeys the Huckel's rule or obeys the magic number and Huckel's rule of aromaticity. Therefore, this pyrrole is also aromatic in nature. This furan is second heterocyclic compound. Applying Huckel's rule to this one. याच्यात सुद्धा आता इथं जरी हे 2 लोन पेअर असतील तर यापैकी एकच लोन पेअर हे डिलोकलायझेशन मध्ये भाग घेत असतो. त्यामुळे हा वरचा जो आहे हा गृहीत धरायचा, हा तसंच राहतो, हे डिलोकलायझेशन मध्ये नसतो. तर इथं सुद्धा हे 2 4 आणि हे 2 6 असे 6 पाय इलेक्ट्रॉन्स गृहीत धरायचे. 4n plus 2 pi is equal to 6 pi electrons. 4n equal to 6 minus 2 वरी जसं होतं तसं सेम आहे. तर n equal to 1. हा कंपाऊंड सुद्धा सायक्लिक आहे, प्लेनार आहे, फुल्ली कॉन्जुगेटेड आहे. याच्यामध्ये डिलोकलायझेशन हे पाय बॉन्ड जे 2 पाय बॉन्डचे 4 इलेक्ट्रॉन आणि लोन पेअर मधले 2 असे हे 6 इलेक्ट्रॉन यामध्ये पार्टिसिपेट होतात. Therefore, it obeys the Huckel's rule of aromaticity. Therefore, this furan is also aromatic in nature. Next example is a thiophene. It contain हे सुद्धा सेम जसं फ्युरॅन आहे तसंच सिमिलरली, कारण हे ऑक्सिजनच्या फॅमिली मधला हा असतो. Applying Huckel's rule to the thiophene similarly as like the furan, here also the same. वरी जे होतं तसंच इथले हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन. It obey the Huckel's rule of aromaticity. This lone pair of electron, one of the lone pair of electron means 2 electron from the sulfur atom present in this molecule participate in the delocalization. These 4 electrons from pi electron, pi bond and 2 lone pair of electrons. Therefore, this thiophene is also aromatic in nature. Now pyridine. आता इथं कसं आहे, हे लोन पेअर जे आहेत याची आवश्यकता नाही याच्या डिलोकलायझेशन होण्याची. इथं ऑलरेडी पाय बॉन्ड आहे म्हणून ही डिलोकलायझेशन होत असतं. जर इथं शेजारी पॉझिटिव्ह चार्ज येते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिल्लक असतील तरच ते डिलोकलायझेशन होत असतं. इथं पॉझिटिव्ह चार्ज येऊच शकत नाही. हा इथं गेला तर इथं दुसरा बॉन्ड येतो. म्हणजे हे फक्त पाय इलेक्ट्रॉनच मधले आहेत तेच डिलोकलाइज होतात, लोन पेअर सहभाग होत नाही. ह्याच्यात सुद्धा जसं बेन्झिन मध्ये आहे तसंच यामध्ये सुद्धा 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहे. इथं सुद्धा ते सेम रूल वरच्या सारखा. Pyridine is planar cyclic having complete delocalization of pi electron. The 6 electrons of the 3 pi bonds. It obeys the Huckel's rule, that is it match with the magic number of aromaticity. Therefore, pyridine is aromatic in nature. Now this one is आता हे वेगळं आहे, अगोदरच्या पेक्षा वेगळं आहे. याच्या अगोदर कुठेही कुठल्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नव्हता, जास्तीत जास्त लोन पेअर होते बेंझोनॉइड आणि नॉन बेंझोनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड. आता हे आहे इट इज सायक्लोपेंटाडायनिल कॅटायन. हे सायक्लिक आहे, 5 कार्बन आहेत आणि 2 डबल बॉन्ड आहेत म्हणून डायनिल सायक्लोपेंटाडायनिल आणि इथं प्लस चार्ज आहे म्हणून कॅटायन सायक्लोपेंटाडायनिल कॅटायन. आता पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथं MTPZ ऑर्बिटल आहे म्हणून इथले पाय इलेक्ट्रॉन इथे येऊ शकतात, हे इथले येऊ शकतात आणि हे कंटिन्युअस इथं डिलोकलायझेशन होऊ शकतं. म्हणजे फुल्ली कॉन्ज्युगेशन इथं किंवा फुल्ली डिलोकलाइज होऊ शकतात. Applying the Huckel's rule of anti-aromaticity to cyclopentadienyl having 4n. आता इथं वरी जे मॅजिक नंबर आपण इलेक्ट्रॉनचे दिले होते हे 4 आहेत. म्हणजे जर 4 येत असतील तर 4n रूल म्हणतो, म्हणजेच अँटी अरोमॅटिसिटीचा. म्हणजे हे सायक्लिक आहे, प्लेनार आहे, डिलोकलायझेशन पण आहे, परंतु 4n + 2 इलेक्ट्रॉन नाही तिथं. 4 + 2 किंवा 8 + 2 असे इलेक्ट्रॉन नाही त्याच्यामध्ये, 4च आहेत. म्हणून याला अँटी अरोमॅटिसिटीचा रूल आपण ओबे करतो. 4n = 4 पाय इलेक्ट्रॉन. Therefore, n = 4 / 4, n = 1. That is this cyclopentadienyl cation
कंटेन हे 2 इलेक्ट्रॉन इथले आणि याचे 2 इलेक्ट्रॉन 4. इट कंटेन्स 4 pi electrons from 2 pi bonds with complete delocalization due to presence of the empty p orbitals of cation. It obey magic number Huckel's rule, therefore it is anti aromatic in nature. तर हे काय अँटी अरोमॅटिसिटीचा रूल ओबे करतो म्हणून हे अँटी अरोमॅटिक आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल सायक्लोपेंटाडायनिल एनाइन. आता हे निगेटिव्ह चार्ज आहे. तर इथे इलेक्ट्रॉन किती आहे 2 आणि 2 4 आणि 2 6. तर याच्यामध्ये जसं बेन्झीन किंवा पायरोल फ्युरॅन आहे त्यासारखे इथं 6 इलेक्ट्रॉन आहे. म्हणून याला आपण हुकेल्स रूल ऑफ अरोमॅटिसिटीचा ओबे करू शकतो. इथे इलेक्ट्रॉन किती आहेत त्यावरून आपण ठरवू शकतो. 4n + 2 = 6 pi electrons. Therefore it gives n = 1. हे इथले 2 इलेक्ट्रॉन हे 2 इलेक्ट्रॉन 4 आणि इथं निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात जे की इथं हायड्रोजन असलेला H+ च्या फॉर्म मध्ये निघून गेला असतो 2 इलेक्ट्रॉन इथं सोडून. त्यामुळे हे 2 हे 2 आणि हे 2 हे 6 इलेक्ट्रॉन झाले. 6 हे मॅजिक नंबर हा अरोमॅटिसिटी मध्ये आहे. हुकेल्स रूल ऑफ अरोमॅटिसिटी. म्हणून इथं हुकेल्स रूल ऑफ अरोमॅटिसिटी ओबे केल्याच्या नंतर n = 1 येतं. Therefore cyclopentadienyl anion contains 6 pi electrons, 4 pi electrons from the 2 pi bonds and 2 electrons of negative charge इथले are involved in the delocalization. Therefore it obeys the magic number and Huckel's rule of aromaticity. Therefore cyclopentadienyl anion is aromatic in nature. This is the last example in this concept. Cyclopentadienyl cation, cyclopropenyl cation. इथं 3च कार्बन आहे, सायक्लिक आहे म्हणून cyclopropenyl cation. Now this 4n + 2 pi electron ही जी काही 2 आहेत इथं सुद्धा अरोमॅटिसिटीचाच रूल याला ओबे होतो. Therefore n = 0. हे सुद्धा इंटिजर पूर्णांक आहे 0 सुद्धा 0 पॉइंट वगैरे काही नाही याच्यामध्ये. Therefore it also obey जे काही मॅजिक नंबर दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता वर याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये. तर हे अशा प्रकारे इट इज ऑल्सो cyclopropenyl cation contain 2 pi electrons from 1 pi bond with complete deloc. हे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हे इथे येऊ शकतो. इथं जर पाय बॉन्ड आला तर पॉझिटिव्ह चार्ज इथं जाईल. नंतर हा पाय बॉन्ड इथं आला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज जाईल. कम्प्लीट असं डिलोकलाइज म्हणजे ठिकाण बदलत जाणे याचं. With complete delocalization due to presence of the empty p orbital of cation, it obeys the magic number and Huckel's rule of aromaticity. Therefore cyclopropenyl cation is aromatic in nature. हे सुद्धा अरोमॅटिक आहे. तर अशा प्रकारे आपण अरोमॅटिसिटी अँटी अरोमॅटिसिटी याचे एक्झाम्पल बघितले. आता पाहणार आहोत याचं कंपॅरिझन. अरोमॅटिक, अँटी अरोमॅटिक आणि नॉन अरोमॅटिक काय फरक असतो तिन्हीमध्ये. The comparison of aromaticity, anti-aromaticity and non-aromaticity. The compound should be cyclic. आता aromaticच्या बाबतीत काय असतं, कंपाऊंड हा सायक्लिक असतो, कंप्लीट डिलोकलायझेशन असतं, तो प्लेनार असतो and it obeys the Huckel's rule 4n + 2 and it should have the pi electrons 2 6 10 अशा पद्धतीने. 4चा डिफरन्स याच्यामध्ये 4 + 2 हे झाले 6, परत 8 + 2 4च्या पटीमध्ये 4n. इथं n ची जी व्हॅल्यू आहे n इथं 0 1 2 3 इथं 0 ठेवली तर इथं काय 2, 1 ठेवली तर 6, 2 ठेवली तर 10 अशा प्रकारे. अँटी अरोमॅटिक कंपाऊंड याच्यामध्ये सायक्लिक असतो, प्लेनार असतो, फुल्ली कॉन्जुगेटेड असतो, परंतु इलेक्ट्रॉन्स हे 4 8 12 एवढे असतात. इट ओबेज द हुकेल्स रूल ऑफ अँटी अरोमॅटिसिटी 4n. आता नॉन अरोमॅटिक कधी असतो, हे सायक्लिक, प्लेनार, फुल्ली कॉन्जुगेटेड यापैकी कोणतीही एक कंडिशन मध्ये जर फेल झाला, ऍटलिस्ट एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतो. जर समजा तो सायक्लिक नसेल किंवा कम्प्लीट डिलोकलायझेशन असेल किंवा प्लेनार नसेल, 2 पाय बॉन्ड च्या मध्ये एक sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल तर त्यामध्ये कम्प्लीट डिलोकलायझेशन पॉसिबल नसतं आणि त्यासाठी मग कुठलाही रूल ओबे होत नाही. 4n + 1 ओबे होत नाही आणि 4n